नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. घाई असूनही, कामाची घाई असूनही हा एक छोटासा शॉर्ट तुमच्याकरता घेऊन आलेलो आहे. तर शेवटी काल नागपुरामध्ये फहीम खान आणि अब्दुल हफीज यांच्या घरावरती बुलडोझर चालवून त्यांची घरं जमीनदोस्त करण्यात आलेली आहेत. कमाल म्हणजे ही कारवाई चालू असतानाच कोर्टाने सरकारला नोटीस दिली की ही कारवाई तुम्ही फार घाईनी करताय, त्यामुळे ही थांबवा. पण तोपर्यंत बऱ्यापैकी काम झालेले होते. हा त्यातला आनंदाचा भाग. लक्षात घ्या, आज आपली न्यायप्रणाली, आपली न्यायव्यवस्था याच जलद न्यायदानाच्या रस्त्यातील सगळ्यात मोठा रोडा आहेत. असो, खरं म्हणजे नसो, पण म्हणजे सांगायचा मुद्दा हा की आजचा आपला हा काही मुख्य मुद्दा नाही. मथळ्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल की आजचा आपला मुख्य मुद्दा आहे कुणाल कामरा, जो स्वतःला कॉमेडियन म्हणवतो, पण हा एक विशिष्ट लेफ्ट लिबरल इस्लामिक अजेंडा ड्राईव्ह करणारा मनुष्य आहे. हा मनुष्य देशद्रोह्यांचा समर्थक आहे, हिंदू द्वेष्टासुद्धा आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी जेव्हा चोरीचे सरकार बनवले होते तेव्हासुद्धा यांनी त्यांचे समर्थन केले होते. त्यानंतर त्यांनी अर्णब गोस्वामीला फ्लाईटमध्ये, इंडिगोच्या फ्लाईटमध्ये जाऊन हॅरास केले होते, छळले होते. आणि त्यानंतर जेव्हा अर्णब गोस्वामीला अटक झाली होती त्यावेळेलासुद्धा यांनी जोरजोरात टाळा वाजवल्या होता. हा फडणवीसांनासुद्धा वाटेल तसा यांनी टीका केलेली आहे, म्हणला, हा चिडवलेला आहे. हा म्हणला, फडणवीसांना यांनी चॅलेंज केलं होतं की तुम्ही तुमचं सरकार परत आणून दाखवा. आणि आता यांनी परवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनासुद्धा गद्दार म्हटलेलं आहे. त्यामुळे याच्यावर आता याच्यापुढे जी काही कारवाई होईल ती जस्टिफाईडच राहील असं म्हणायला हरकत नाही. गंमत ही की हा 2 दिवसापूर्वी जेव्हा यांनी हा शो झाला त्यानंतर हा चेन्नईला पळून गेलेला आहे. त्यामुळे मला या प्रकरणात मला पडलेले काही प्रश्न असे आहेत मित्रांनो, की कुणाल कामरा मुंबईत आला कसा? कारण हा आधी मुंबईत राहताचा, हा पळून गेला होता, हा चेन्नईला राहायचा. त्यामुळे तो मुंबईत आला कसा? तो आला तर शिवसैनिकांना कळले कसे नाही? त्याचा शो चालू असताना शिवसैनिक काय करत होते? त्याचा हे शो संपल्यानंतर जे दोन लोक त्याला मोठ्या मोठ्याने अर्वाच्य शिव्या देताना दिसत आहेत, ते नुसती शिवीगाळ का करत आहेत? म्हणजे बाळासाहेबांचे शिवसैनिक असं त्यांनी नुसती शिवीगाळ केली असती का? बरं, त्याच्यानंतरसुद्धा तो चेन्नईला पळून गेला. म्हणजे त्याचं फ्लाईटचं तिकीट असेल, तो गाडीने चेन्नईला गेला, तोपर्यंत शिवसैनिक काय करत होते? तर मला याच्यामागे वेगळाच वास येतो. याच्यावरती मी एक सविस्तर तपशीलवार व्हिडिओ लवकरच करीन, वेळ मिळाला की करीन, एखादा दिवस मला वाटतं लागेल. आज इथेच थांबतो. जय हिंद, जय श्रीराम.